नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप 10वीचा अभ्यास तुमचा खूप चांगला चालू असेल. फक्त 45 दिवस आता एक्झामसाठी राहिलेले आहेत आणि मॅथ्सचा अभ्यास कसा चालू आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मॅथ्सचा विषय काढल्यानंतर जॉमेट्रीमध्ये सगळ्यात अवघड वाटणारा एक चॅप्टर आहे, जी खूप सारी डिमांड मुलांकडून येते की हा चॅप्टर कव्हर करा आणि तो आहे सर्कल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्कल चॅप्टर कंप्लीट कव्हर करणार आहोत. बेसिक पासून आपण सुरू करणार आहोत. तो प्रॉब्लेम सेट शेवटचा जो आहे तो कंप्लीट आपण या सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. आपण या व्हिडिओचं स्ट्रक्चर असं असणार आहे. सुरुवातीला आपण सगळं बेसिक शिकणार आहोत, सगळ्या प्रकारचे थेरम्स ॲट अ टाइम समजून घेणार आहोत आणि त्यानंतर वेगवेगळे 25 ते 30 प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर सुरुवात आपण बेसिक पासून करूयात. सर्कल म्हणजे काय? हा सर्कल आहे. तर एक सेंटर पॉइंट पासून अशा पॉइंटचा संच जो इक्विडिस्टन्स असतो, म्हणजे हा जर सेंटर असेल तर याच्यापासून इक्विडिस्टन्स म्हणजे इक्वल डिस्टन्स वरती जे सर्क्युलर पॉइंट मध्ये सगळे पॉइंट्स येतात, हे पॉइंट्स एकत्र केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? सर्कल मिळतो. हा जो मधला पॉइंट आहे याला काय म्हणतो आपण? सेंटर म्हणतो. बरोबर आहे. हे खूप बेसिक आहे. बेसिक पासून आपण सुरुवात करतोय. हा ओ पॉइंट असेल, याला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ अ सर्कल. त्यानंतर या सेंटर पासून जर मी कुठलाही एक पॉइंट घेतला, सर्कलवरती कोणताही एक पॉइंट घेऊन तो जर मी जोडला तर याला काय म्हणतो आपण? रेडियस म्हणतो. बरोबर. याला काय म्हणतो आपण? रेडियस. त्यानंतर सर्कलवरती मी कुठलेही दोन पॉइंट्स जर घेतले, सर्कलवरती मी कुठलेही दोन पॉइंट्स घेतले आणि हे जर पॉइंट्स मी दोन जोडले, सपोज दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी, कोणतेही सर्कलवरचे मी जर दोन पॉइंट्स घेऊन जोडले तर याला काय म्हणतो आपण? कॉर्ड म्हणतो. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? कॉर्ड म्हणतो. तर अजून एक कॉर्ड आहे, सगळ्यात जी लॉंगेस्ट कॉर्ड असते त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर म्हणतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी कॉर्ड आहे, लॉंगेस्ट कॉर्ड आहे, ती दोन पॉइंट्सना जोडतेच, शिवाय ती सेंटर मधून पास होती. तर ही जी एसी आहे ही काय आहे? डायमीटर ऑफ अ सर्कल. डायमीटर ऑफ अ सर्कल. हे बेसिक लक्षात आलं. त्यानंतर हा कुठलाही एक पॉइंट ए सर्कलवरती असेल आणि या पॉइंट मधून जाणाऱ्या एकच सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बोलते, या पॉइंट मधून जाणारी जर मी एक लाईन बाहेरच्या साईडनं काढली अशी, तर तुम्ही बघताय की ही जी लाईन एल आहे, ही सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच करते. या लाईनला आपण काय म्हणतो? टँजंट असं म्हणतो. पण एकापेक्षा जास्त पॉइंट्सना टच करणारी जर दुसरी लाईन असेल, एका पॉइंटपेक्षा जास्त पॉइंट्सना टच करणारी लाईन असेल, जसं की ही लाईन एम लाईन, ही आपण सर्कलला बघू शकतो की पी आणि क्यू पॉइंट मध्ये टच करते. तर याला काय म्हणतो आपण? सेकंड म्हणतो. हे बेसिक एक प्रकारचं झालं. दुसरं, पॉइंट कुठलेही दोन कन्सिडर करा, जसं की हा ए आणि बी पॉइंट आहे. बरोबर. ए आणि बी. तर हा जो पॉइंट आहे सर्कलचा, हा जो पार्ट आहे, या पार्टला आपण काय म्हणतो? आर्क ऑफ द सर्कल. करेक्ट. त्यानंतर सेक्टर म्हणजे काय? आता ही जी कॉर्ड आहे, बरोबर, कॉर्ड ए बी आहे, ए बी आर्क आहे. करेक्ट. हा जो पॉइंट मी इथे जोडला, तर दोन रेडियसच्या मध्ये आर्कनी जो कव्हर केलेला हा पार्ट आहे, याला काय म्हणतो आपण? सेक्टर म्हणतो. करेक्ट. आता हा जो आर्क आहे, आर्क ए बी, हा जो तुम्ही बघता आहात इथे, हा, ठीक आहे, हा आर्क आहे. करेक्ट. आणि हा ए बी सुद्धा आर्क आहे. बरोबर. कारण ए बी हे दोन पॉइंट्स आहेत. आर्कची डेफिनेशन काय आहे? की सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट्स जोडणारा आणि तो जो पार्ट आहे याला आपण आर्क म्हणतो. तर ए बी हा सुद्धा आर्क आहे आणि हा ए बी सुद्धा आर्क आहे. हा जो छोटा ए बी दिसतो याला आपण म्हणतो मायनर आर्क. आणि हा जो मोठा दिसतो याला आपण म्हणतो मेजर आर्क. ठीक आहे. इतकं लक्षात आलंय? पुन्हा एकदा मी रिपीट करते. कोणताही एक पॉइंट घ्या. करेक्ट. या पॉइंट पासून इक्विडिस्टंट वरती जे आपल्याला दुसरे
पॉइंट्स मिळतात. हा काय झाला तुमचा सर्कल. हा जो मधला पॉइंट आहे याला काय म्हणतो आपण सेंटर. सेंटर पासून कुठलाही एक पॉइंट घ्या सर्कलवरती, याला जोडणारी ही जी लाईन आहे याला काय म्हणतो आपण रेडियस ऑफ द सर्कल. करेक्ट, रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर सर्कलवरती कुठलेही दोन पॉइंट्स घ्या ए आणि बी. दोन पॉइंट्स ज्या जोडणारी लाईन आहे या लाईनला आपण काय म्हणतो कॉर्ड ऑफ द सर्कल. अशा भरपूर कॉर्ड्स निघतात. करेक्ट, अशा भरपूर कॉर्ड्स असतात. आणि जी लॉंगेस्ट कॉर्ड असते याला काय म्हणतो आपण डायमीटर ऑफ द सर्कल. लॉंगेस्ट कॉर्ड असते याला काय म्हणतो आपण डायमीटर ऑफ द सर्कल. आणि ही जी लॉंगेस्ट कॉर्ड आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ती सेंटर मधून पास होते. करेक्ट, असे डायमीटर्स खूप सारे तुम्ही काढू शकता. आणि सगळ्या डायमीटरची लेंथ ही इक्वल असते, रेडियसची लेंथ सुद्धा इक्वल असते. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, आता दुसरं काय आहे. परत एक मी सर्कल घेते. ठीक आहे, सर्कलवरती कुठलेही दोन पॉइंट्स घ्या. हा ए पॉइंट झाला, हा बी पॉइंट झाला. बरोबर, सर्कलवरचे दोन पॉइंट्स घेतले आणि याच्यामधला हा जो सर्कलचा हा पार्ट आहे, हा पार्ट आहे, या पार्टला आपण काय म्हणतो आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल. शिवाय हा पार्ट सुद्धा काय आहे आर्कच आहे, कारण दोन पॉइंट्स मधला हा पार्ट आहे, सर्कलचा पार्ट आहे, याला आपण आर्क म्हणतो. तर लेंथ वाईज तुम्ही बघू शकता की हा छोटा आर्क आहे म्हणून याला आपण काय म्हणायचं मायनर आर्क. आणि हा जो वरचा येलो पार्ट दिसतो आहे याला आपण म्हणतो मेजर आर्क. करेक्ट, ओके. त्यानंतर हा सेंटर आहे ओ. मी हे रेडियस जॉईन करते, इथं जोडते मी. ठीक आहे, हा जो पॉइंट, हा जो मिळतोय पार्ट याला काय म्हणतो आपण येस सेगमेंट म्हणतो की सेक्टर. तर हा सेक्टर झाला, हा सगळा पार्ट काय झाला सेक्टर झाला. बघा आता दोन सेक्टर्स तुम्हाला दिसत आहेत, आर्क आणि दोन रेडियसच्या मधला जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय सेक्टर. करेक्ट, हा का कुठला सेक्टर झाला मायनर आर्क सोबत कुठला सेक्टर आहे मायनर सेक्टर. आणि मेजर आर्क सोबत हा जो पार्ट आहे वेव्स मध्ये तुम्हाला दिसतो आहे याला काय म्हणतो आपण मेजर सेक्टर. करेक्ट, जर ए बी पॉइंट मी जोडले तर मला इथं हा काय मिळाली कॉर्ड मिळाली. आणि या कॉर्डच्या मधला जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो सेगमेंट म्हणतो. आय होप इथंपर्यंत बेसिक तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर एक कॉन्सेप्ट मी सांगितली टँजंटची. टँजंट काय आहे एक्सटर्नल लाईन, म्हणजे एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असताना एक हा पी पॉइंट मधून जाणारी एकच लाईन आहे जी सर्कलला टच करते. जी सर्कलला टच करते याला काय म्हणतो आपण टँजंट म्हणतो. याला काय म्हणतो आपण टँजंट म्हणतो. पण पीक्यू लाईन जर बघितलं, जर पीक्यू लाईन तुम्ही अशी कन्सिडर केला, तुम्ही बघितलं तर ती सर्कलला दोन पॉइंट्स मध्ये टच करते, त्याला काय म्हणतो आपण सेकंड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण सेकंड म्हणतो. आय होप हे बेसिक